माथेरान शहरात महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त भव्य स्वच्छता अभियान उत्साहात पार पडलं। या अभियानात शहरातील सर्व लोकप्रतिनिधींसह सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या मैत्री ग्रुपचा विशेष सहभाग पाहायला मिळाला। स्वच्छता मोहिमेची सुरुवात माथेरानमधील श्रीराम चौक इथं करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर शहरभर स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली। या मोहिमेत एकूण 785 श्री सदस्य सहभागी झाले होते। त्यापैकी जवळपास 650 श्री सदस्य कर्जत तालुक्यातून माथेरान इथं दाखल झाले होते। कडाव, नसरापूर, चिंचवली, माणिवली, भडवल आणि किरवले या समित्यांमधून सदस्य स्वच्छतेसाठी पाठवण्यात आले होते। विशेष म्हणजे महिलांच्या मैत्री ग्रुपनं सहभागी होत राम मंदिर परिसरातील कचरा संकलन करत या मोहिमेत सक्रिय भूमिका बजावली। सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे दिला। दस्तुरी नाका ते महात्मा गांधी रोड आणि पुढे शिवाजी महाराज रोड पर्यंत रस्त्यालगत व रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्यात आला। तसंच इको पॉइंट, पांडे प्ले ग्राउंड, लेक परिसर आणि राम मंदिर परिसर अशा प्रमुख पर्यटन स्थळांवरही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या व्यापक अभियानात 300 ते 400 बॅगा इतका कचरा संकलित करण्यात आला। त्यामध्ये तब्बल 4 ते 5 टन प्लास्टिक कचरा आणि प्लास्टिक बॉटल्सचा समावेश होता। जमा केलेला सर्व कचरा नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीनं डम्पिंग ग्राउंड इथं नेण्यात आला। दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाल्यानं प्रशासनालाही याचा निश्चितच बोध होण्याची गरज आहे। पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये नियमित आणि प्रभावी स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे। नागरिक आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन कायमस्वरूपी स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना करणं ही काळाची गरज असल्याचं या अभियानातून स्पष्ट झालं। माथेरान स्वच्छ ठेवण्यासाठी राबवण्यात आलेले हे अभियान प्रशासनासाठीही एक सकारात्मक संदेश आणि बोध ठरले आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।